नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र लॉ सीईटी प्रिपरेशन करण्यासाठी आपण लॉ सीईटी 2024 करता एक अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी 2024 तुम्हाला यशस्वीरित्या पार पाडायची असेल आणि चांगल्या कॉलेजला तुम्हाला जर ॲडमिशन मिळवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमच्या चॅनलवरील लेक्चर सिरीजला फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीजमध्ये आम्ही IMP टॉपिक्स MCQ सोबत घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। सीईटीची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न येणार आहेत त्यावर आपण काही MCQs घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लीगल ॲप्टिट्यूडचा अभ्यास करत असताना आपल्याला राज्यघटनेचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं। तर त्यामुळे या सेक्शनवर आपण काही महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत। यामध्ये भारतीय राज्यघटना, IPC, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, त्यानंतर लॉ ऑफ टॉर्ट आणि कायदेविषयक म्हणी या संपूर्ण घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर 2024 ही परीक्षा पास करण्यासाठी फुल सिलेबस नोट्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत। यूट्यूब बेसिसवर रेकॉर्डेड लेक्चर आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि 1000 पेक्षा जास्त प्रॅक्टिस MCQs आम्ही तुमच्याकडून सोडून घेणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, 10 टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये भेटणार आहे। याची फी असणार आहे 1000 रुपये आणि याकरता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे। तर जास्त वेळ न घालवता आजच्या आपण या व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, इफ द पर्सन इज रिफ्यूज फ्रीडम ऑफ मुवमेंट्स इट मीन्स डिनायल ऑफ। जर व्यक्तीने चळवळीचे स्वातंत्र्य नाकारले असेल तर नाकारणे या शब्दाचा अर्थ काय होतो? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक A सिव्हिल लिबर्टी म्हणजे नागरी स्वातंत्र्य, पर्याय क्रमांक B इकॉनॉमिक लिबर्टी म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, त्यानंतर पर्याय क्रमांक C नॅशनल लिबर्टी म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि पर्याय क्रमांक D पॉलिटिकल लिबर्टी म्हणजे राजकीय स्वातंत्र्य। तर विद्यार्थी मित्रांनो, जर व्यक्तीने चळवळीचे स्वातंत्र्य नाकारले असेल तर त्याला आपण सिव्हिल लिबर्टी असे म्हणू शकतो म्हणजे नागरी स्वातंत्र्य। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A। पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग फंडामेंटल राइट्स हॅज बीन डिस्क्राइब्ड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज द हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकारांचे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हणून? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक A आहे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार, त्यानंतर राईट टू कॉन्स्टिट्यूशन रेमेडीज म्हणजे संविधान उपायांचा अधिकार, पर्याय क्रमांक C राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार आणि पर्याय क्रमांक D राईट अगेन्स्ट एक्सप्लोटेशन म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार। तर विद्यार्थी मित्रांनो, संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणून राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणजे संविधान उपायांचा अधिकार आपण म्हणू शकतो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B। पुढचा प्रश्न आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन देअर इज नो प्रोव्हिजन फॉर। भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद नाही। मग यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक A रिलिजियस राईट, पर्याय क्रमांक B पॉलिटिकल अँड सोशल राईट्स, पर्याय क्रमांक C एज्युकेशनल राईट्स आणि पर्याय क्रमांक D इकॉनॉमिक राईट्स। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D इकॉनॉमिक राईट्स म्हणजे आर्थिक अधिकार। याचा भारतीय राज्यघटनेत तरतूद नाही। पुढचा प्रश्न आहे, चॅप्टर 3 ऑन द फंडामेंटल राईट्स कंटेन्स 24 आर्टिकल्स फ्रॉम। तर या प्रश्नाचा अर्थ असा आहे, मूलभूत हक्कांवरील प्रकरण 30 मध्ये 24 कलम आहेत। तर या प्रश्नाचे 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक A आर्टिकल 12 ते 35, आर्टिकल 14 ते 37, त्यानंतर पर्याय क्रमांक C आर्टिकल 10 ते 33 आणि पर्याय क्रमांक D आर्टिकल 16 ते 19। तर मूलभूत हक्कांवरील प्रकरण 3 मध्ये 12 ते 35 या कलमांमध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिमम परमिसेबल एज फॉर एम्प्लॉयमेंट इन एनी फॅक्टरी ऑन माइन। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत नोकरीसाठी किमान अनुज्ञेय वय किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 14 वर्ष। कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत नोकरीसाठी किमान अनुज्ञेय वय आहे 14 वर्ष। पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल राईट्स। खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक A राईट टू स्ट्राईक म्हणजे संप करण्याचा अधिकार, राईट टू अगेन्स्ट एक्सप्लोटेशन म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार,
राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार आणि पर्याय क्रमांक डी राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. तर पर्याय क्रमांक ए राईट टू स्ट्राईक म्हणजे संप करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. पुढचा प्रश्न आहे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन एक्सेट्रा इज अ फंडामेंटल राइट्स क्लासिफिकेबल अंडर इन आर्टिकल 15 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे धर्म इत्यादी कारणास्तव भेदभाव प्रतिबंधित करणे भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 अंतर्गत वर्गीकरण करण्यायोग्य मूलभूत अधिकार. यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे द राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. पर्याय क्रमांक बी द राईट अगेन्स्ट एक्सप्लोटेशन म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार. त्यानंतर पर्याय क्रमांक सी द कल्चर अँड एज्युकेशन राईट्स सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. आणि पर्याय क्रमांक डी द राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार. तर यामध्ये पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. धर्म इत्यादी कारणास्तव भेदभाव प्रतिबंधित करणे समानतेच्या अधिकार या अंतर्गत वर्गीकरण करण्यायोग्य मूलभूत अधिकार आहे. पुढचा प्रश्न आहे द टोटल नंबर ऑफ फंडामेंटल ड्युटीज मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन इज संविधानात नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या किती आहे. यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय 9, दुसरा पर्याय 10, तिसरा पर्याय 11 आणि चौथा पर्याय 12. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संविधानात नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या 11 आहे. पुढचा प्रश्न आहे फंडामेंटल ड्युटीज वेअर इनकॉर्पोरेटेड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आला. याकरिताही 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए 1971, पर्याय क्रमांक बी 1972, पर्याय क्रमांक सी 1975, पर्याय क्रमांक डी 1976. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1976. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश 1976 साली करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज प्रोहिबिटेड यूज ऑफ द वर्ड हरिजन अँड रिप्लेस इट विथ अनुसूचित जाती इन ऑफिशियल वर्क. कोणत्या राज्य सरकारने हरिजन शब्दाचा वापर करण्यास मनाई केली आहे आणि त्याच्या जागी अनुसूचित जाती असा शब्द अधिकृत कामांमध्ये वापरलेला आहे. तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक ए आहे कर्नाटक, त्यानंतर पर्याय क्रमांक बी जम्मू काश्मीर, पर्याय क्रमांक सी राजस्थान आणि पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्य सरकारने हरिजन शब्दाचा वापर करण्यास मनाई केली आहे आणि त्या जागी अनुसूचित जाती हा शब्द अधिकृत कामांमध्ये वापरला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे एनी डिस्प्यूट रिगार्डिंग द व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स कॅन बी प्रेझेंटेड. मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबाबत कोणता वाद कोठे मांडता येईल. यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. इन दी सुप्रीम कोर्ट ओनली, पर्याय क्रमांक बी इन दी हायकोर्ट ओनली, पर्याय क्रमांक सी आयदर इन दी सुप्रीम कोर्ट और इन दी हायकोर्ट आणि पर्याय क्रमांक डी फर्स्ट इन दी सुप्रीम कोर्ट अँड देन इन दी हायकोर्ट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबाबत कोणताही वाद सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात मांडता येईल. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग सिग्निफाईज अन इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील महत्त्वाचा फरक दर्शवतो. तर येथे 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे पूर्वीचे नागरिकांचे हक्क असेल तरी नंतरचे कर्तव्य राज्याचे आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक बी पूर्वीचे मुख्यत्व नागरी पैलूंशी संबंधित असताना नंतरचे आर्थिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पैलूंशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक सी पूर्वीचा वर्तमानाशी संबंध असला तरी नंतरचे इतकेच कालबद्ध नाहीत. आणि पर्याय क्रमांक डी आहे आधीच्या न्यायिकदृष्ट्या अंमलात आणण्यायोग्य असल्या तरी नंतरच्या इतक्या अंमलात आणणे योग्य नाही. तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे न्यायिकदृष्ट्या अंमलात आणण्यायोग्य असल्या तरी मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्यायोग्य नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आर्टिकल 17 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाच्या कलम 17 मध्ये काय आहे. याचे 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक ए प्रोटेक्ट्स इंडिव्हिज्युअल फ्रीडम, त्यानंतर पर्याय क्रमांक बी ग्रांट्स राईट टू इक्वॅलिटी, पर्याय क्रमांक सी अबॉलिशेस अनटचेबिलिटी,
पर्याय क्रमांक डी ग्रांट्स राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज। तर कॉन्स्टिट्यूशनच्या कलम 17 मध्ये अस्पृश्यता नाहीशी करणे हे दिलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्लेसेस रिस्ट्रिक्शन ऑन विच फंडामेंटल राईट्स। न्यायालयाचा अवमान कोणत्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालतो? पर्याय क्रमांक ए आहे राईट टू फ्रीडम, पर्याय क्रमांक बी राईट अगेन्स्ट एक्सप्लोटेशन, पर्याय क्रमांक सी राईट टू इक्वेलिटी आणि पर्याय क्रमांक डी राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज। तर न्यायालयाचा अवमान हा स्वातंत्र्याचा अधिकार यावर निर्बंध घालतो, म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए। पुढचा प्रश्न आहे द रिट ऑफ प्रोहिबिशन इज इश्यूड बाय सुप्रीम कोर्ट और हाय कोर्ट अगेन्स्ट। सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने कोणाविरोधात रिट जाहीर केले आहे? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे न्यायिक किंवा अर्धन्यायिक अधिकारी, त्यानंतर पर्याय क्रमांक बी प्रशासकीय आणि न्यायिक अधिकारी, त्यानंतर पर्याय क्रमांक सी प्रशासकीय अधिकारी आणि खाजगी व्यक्ती, पर्याय क्रमांक डी प्रशासकीय अधिकारी आणि सरकार। तर यामध्ये पर्याय क्रमांक बी बरोबर आहे। तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने प्रशासकीय आणि न्यायिक अधिकारी विरोधात रिट जारी केले आहे। पुढचा प्रश्न आहे टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल शुड नॉट एक्सीड दॅट ऑफ अ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बाय। विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या विधानसभेच्या सदस्यांपेक्षा जास्त नसावी। यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे 1/3, दुसरा पर्याय आहे 2/3, तिसरा पर्याय आहे 1/2 आणि चौथा पर्याय आहे 1/4। विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या विधानसभेच्या सदस्यांपेक्षा 1/3 ने जास्त नसावी, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए 1/3। पुढचा प्रश्न आहे फॉर दोज युनियन टेरिटरीज विच हॅव नॉट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ देअर ओन लॉज आर पास बाय। ज्या केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची विधान परिषद नाही त्यांच्यासाठी कायदे कोठे केले जातात? तर या प्रश्नाचे 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे केंद्रीय मंत्रालय, दुसरा पर्याय आहे राष्ट्रपती, तिसरा पर्याय आहे संसद आणि चौथा पर्याय नियुक्त प्रशासक। तर यामध्ये पर्याय क्रमांक सी बरोबर आहे। ज्या केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची विधान परिषद नाही त्यांच्यासाठी कायदे संसदेत केले जातात। पुढचा प्रश्न आहे द राज्यसभा कॅन बी डिझॉल्व बाय। कशाद्वारे राज्यसभा विसर्जित केली जाऊ शकते? यामध्ये 4 पर्याय लोकसभा, त्यानंतर घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक सी राष्ट्रपती आणि शेवटचा नन ऑफ दिस। तर यामध्ये राज्यसभा विसर्जित केली जाऊ शकते या प्रश्नासाठी जे 4 पर्याय दिले आहेत त्यापैकी डी पर्याय बरोबर आहे, यापैकी नाही। पुढचा प्रश्न आहे द फर्स्ट वुमेन फिल्म स्टार नॉमिनेटेड इलेक्टेड टू दी राज्यसभा वॉज। राज्यसभेवर नामनिर्देशित म्हणजे निवडून दिलेली पहिली महिला चित्रपट स्टार कोण? तर यामध्ये 4 पर्याय आहेत नर्गिस दत्त, वैजंतीमाला, हेमा मालिनी, जयललिता। तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नर्गिस दत्त या राज्यसभेवर नामनिर्देशित केल्या गेलेल्या पहिला महिला चित्रपट स्टार आहेत। पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग बिल्स कॅन नॉट बी इंट्रोड्यूस फर्स्ट इन दी राज्यसभा। खालीलपैकी कोणते विधेयक प्रथम राज्यसभेत मांडले जाऊ शकत नाही? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पहिला आहे मनी बिल्स, त्यानंतर दुसरा आहे महाभियोगाद्वारे राष्ट्रपतींना काढून टाकण्याशी संबंधित विधेयके, त्यानंतरचा पर्याय आहे राज्याला राष्ट्रपती राजवट आणणारी विधेयके, चौथा पर्याय सर्वोच्च न्यायालय किंवा राज्य न्यायालय पालिकेच्या अधिकारांशी संबंधित विधेयके। तर मनी बिल्स हे विधेयक प्रथम राज्यसभेत मांडले जाऊ शकत नाही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना या विषयावर अतिशय महत्त्वाची प्रश्न अभ्यासलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सीईटी 3 इयर आणि लॉ सीईटी 5 इयरची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला रोजच्या रोज फॉलो करत चला। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।